ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे। तमाम जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे, हा विश्वास घेऊन आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे, पाहिलेला आहे, दिसलेला आहे। त्याची परिणती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत। हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईलच। हे ज्या माणसाला 13 दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने 10 वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे। आणि जो माणूस दारू विकतो, दारूचे दुकानं दरवर्षी काढितो, आज 9, 10, 11 अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची, आणि डान्स बार चालवतो, अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं। असे कोणते मुद्दे वाटतात तुम्हाला की आज मतदार ते डोक्यात ठेवून मतदान करेल? लोकांना, जनतेला माहिती आहे की हा आपलाच माणूस आहे, याच मातीमध्ये जन्माला आलेला, याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि 7 वर्ष साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। हे सगळं जनतेला, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व राजकीय नेत्यांना, सर्वांना हे दिसतं आहे आणि हा कामाचाच माणूस आहे। परत आपल्याला पाहिजे आहे 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या मतदारसंघात ठेवला आणि 10 वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे। हे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेलं आहे।